उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच मोठ्या निर्णयाच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. आता तो निर्णय म्हणजे शिवसेना पक्षात तब्बल 23 वर्षांनंतर पहिल्यांदाच पक्षांतर्गत निवडणूक होणार आहे. विधानसभेचं पावसाळी अधिवेशन संपताच जुलै महिन्याच्या अखेरीस ही निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली. विशेष म्हणजे या निवडणुकीत खुद्द एकनाथ शिंदे यांनाही त्यांच्या प्रमुख नेता या पदासाठी निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओत आपण ही निवडणूक नेमकी कशी होणार, कोणत्या पदांसाठी होणार आणि याआधी शिवसेनेत अशी निवडणूक कधी झाली होती हे सविस्तर जाणून घेणार आहोत. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. आता ही निवडणूक कधी आणि कशी होणार तर असं म्हटलं जात आहे की 2003 नंतर पहिल्यांदाच घटनेनुसार शिवसेनेत ही पक्षांतर्गत निवडणूक होणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर जुलै महिन्याच्या अखेरीस प्रत्येक जिल्ह्यात ही पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही निवडणूक डिजिटल म्हणजेच ऑनलाईन आणि प्रत्यक्ष मतदान अशा दोन्ही पद्धतीने 7 टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसह इतर राज्यांमध्ये ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. तुम्हाला सांगते, या निवडणुकीत गटप्रमुख, शाखा प्रमुख, शाखा समन्वयक, विभाग प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, त्याचबरोबर जिल्हा प्रमुख, शिवसेना उपनेते, शिवसेना मुख्य नेते या सर्व पदांसह युवा सेना, महिला आघाडी आणि स्थानिक लोकाधिकार समितीसारख्या इतर अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचीही निवड होणार आहे. यात विशेष बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांना सुद्धा त्यांच्या मुख्य नेता या पदासाठी निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे. 2022च्या बंडानंतर शिंदे यांनी पक्ष आणि निवडणूक चिन्हावर दावा सांगत पक्षाचं प्रमुख पद स्वतःकडे घेतलं होतं. मात्र त्यांनी शिवसेना प्रमुख हे मूळ पद न स्वीकारता स्वतःसाठी शिवसेना पक्ष प्रमुख हे नवं पद तयार केलं होतं आणि निवडणूक प्रक्रिया न राबवता बहुमताच्या आधारे त्याची घोषणा त्यांनी केली होती, ज्याची घटनेत कुठेही तरतूद नाहीये. त्यामुळेच आता ही औपचारिक निवडणूक प्रक्रिया महत्त्वाची मानली जाते. पण तुम्हाला हे माहिती आहे का, निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार राजकीय पक्षांनी घटना तयार करून नियमित पक्षांतर्गत निवडणुका घेणं बंधनकारक असतं, अन्यथा पक्षाची मान्यता धोक्यात येऊ शकते. या नियमानुसार शिवसेनेत शेवटची पक्षांतर्गत निवडणूक 2003 मध्ये झाली होती. 29 आणि 30 जानेवारी 2003 रोजी महाबळेश्वर या ठिकाणी 2 दिवसीय अधिवेशन पार पडलं आणि या अधिवेशनात बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षप्रमुख पद कायम ठेवलं, तर कार्याध्यक्ष पद हे नवीन पद तयार करण्यात आलं आणि त्यावर उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड झाली. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांचं नाव कार्याध्यक्ष पदासाठी खुद्द राज ठाकरे यांनी प्रस्तावित केलं होतं आणि ते सर्वानुमते स्वीकारलंही गेलं. आता कार्याध्यक्ष पद हे पक्षाच्या उत्तराधिकार प्रक्रियेचा भाग होतं आणि याच वेळी शिवसेनेच्या 13 सदस्यांचं राष्ट्रीय कार्यकारी मंडळ स्थापन झालं. या मंडळामध्ये बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, नारायण राणे, सुभाष देसाई, सतीश प्रधान, दत्ताजी नलावडे, प्रमोद नवलकर, राज ठाकरे, दिवाकर रावते इत्यादींचा समावेश होता. संघटनात्मक निवडणुकीत काही नेत्यांना, ज्यामध्ये जसे नारायण राणे, दिवाकर रावते यासारख्या नेत्यांना प्रमोशन देण्यात आलं होतं. या नेत्यांना उपनेतावरून थेट नेता पदावर पदोन्नती त्यांची करण्यात आली होती आणि एकूण नेते 13 झाले त्यामुळे, आणि उपनेत्यांच्या निवडणुका काही काळ पुढे ढकलण्यात आल्या. तर 2003च्या या अधिवेशनात राज ठाकरे आणि नारायण राणे हे दोघेही शिवसेनेचे महत्त्वाचे नेते होते. मात्र यानंतर काहीच काळात पक्षात मोठे बदल झाले. नारायण राणे यांनी जुलै 2005 मध्ये पक्षाला रामराम ठोकला. उद्धव ठाकरे यांचा पक्षातील वाढता प्रभाव आणि नेतृत्व याला त्यांनी उघड आव्हान दिलं होतं आणि आपल्या सोबत डझनभर आमदार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला होता. यानंतर काहीच महिन्यात डिसेंबर 2005 मध्ये राज ठाकरे यांनीही शिवसेना सोडली आणि मार्च 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. दोन्ही घटनांमागे उद्धव ठाकरे यांच्याकडे वाढत जाणारं नेतृत्व हे प्रमुख कारण मानलं जातं.
दरम्यान आता तब्बल 23 वर्षांनंतर या पक्षांतर्गत निवडणुका पुन्हा होत आहेत. त्यामुळे आत्ताच्या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झालंय. तर जसं की आपल्याला माहिती आहे, आपण बघतोय गेल्या काही महिन्यात शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना या दोन्ही गटांमध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरे गटाच्या 6 खासदारांचा शिंदे गटात प्रवेश, तसंच सचिन अहिर यांच्यासारख्या नेत्याचं पक्षांतर, या सर्वाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा, पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्षाला मिळालेलं यश अपयश लक्षात घेऊन संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी शिवसेनेत ही निवडणूक घेतली जात असल्याचं सांगितलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं? शिवसेनेतील ही पक्षांतर्गत निवडणूक शिंदे गटाला खरंच संघटनात्मक दृष्ट्या अधिक मजबूत करेल का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.